महाशिवरात्री देवासाठी की स्वतःसाठी? समजून घ्या एक गूढ कथा. कधी विचार केलाय का, रात्रीच का शिव जागे होतात? अमावस्येलाच का महाशिवरात्री येते? आणि या एका रात्री ग्रहांची पकड सैल होऊन कर्माचं ओझं हलकं होतं. आपल्या लक्षात आलंच असेल, आजची गोष्ट पूजाविधीची नाही, गोष्ट आहे काळ, कर्म आणि कैलासाची. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. महाशिवरात्री विशेष व्हिडिओत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कथेला पुढे नेण्याआधी सर्व शिवभक्तांना विनम्र आव्हान, आपण अद्याप आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, म्हणजे या विशेष मालिकेचा पुढील भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. एकेकाळी पृथ्वीवर अशांतता होती. माणसांच्या आयुष्यात संघर्ष, मनात गोंधळ आणि कुंडलीत ग्रहांचा प्रचंड दबाव वाढला होता. त्या दिवशी होती माघ अमावस्या. चंद्र, जो आपल्या मनाचा कारक आहे, पूर्णपणे अदृश्य झाला होता. ज्योतिषशास्त्र सांगतं, जेव्हा चंद्र अस्ताला जातो तेव्हा मनाची खरी परीक्षा होते. हाच तो क्षण असतो महाशिवरात्रीचा. कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानस्थ होते, डोळे मिटलेले पण चेतना जागी. त्यांच्या जटांमध्ये चंद्र होता, कारण शिव म्हणजे मनावर विजय मिळवलेली अवस्था. ग्रह चालत होते, पण शिव ग्रहांच्याही पलीकडे होते, कारण महाशिवरात्र ही काही सामान्य रात्र नाही. या रात्री अमावस्या असते, म्हणजे मन शून्यात असतं. रात्र म्हणजे अंतर्मुख होण्याची वेळ आणि शिव म्हणजे आपल्या चेतनेचा सर्वोच्च बिंदू. या रात्री सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात, म्हणजेच आपला अहंकार आणि आपल्या भावना समोरासमोर असतात. म्हणून ही रात्र धोक्याची नाही तर जागृतीची आहे. जेव्हा देवांनी विचारलं, प्रभू या रात्री जागरण का करावं, तेव्हा शिव शांतपणे हसले आणि म्हणाले, कारण जेव्हा पूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हाच आत्मा खऱ्या अर्थाने जागा होतो. ज्योतिषशास्त्रात असेही सांगितलं आहे की या रात्री शनीचा कडकपणा कमी होतो, राहू केतूचा भ्रम ढळतो, विचलित झालेला चंद्र शांत होऊ शकतो. कारण शिवपूजा म्हणजे ग्रहांना बदलणं नाही, तर स्वतःला इतकं उंचावणं की ग्रहांचे परिणाम गौण ठरावे. जर तुमच्या कुंडलीत चंद्र दुर्बळ असेल तर ध्यान करा. शनिदेव त्रास देत असतील तर ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा. आणि जर राहू केतू आयुष्यात गोंधळ घालत असतील तर भक्तिभावाने जल अभिषेक करा. लक्षात ठेवा, शिव उपाय म्हणजे भीतीतून केलेली कृती नव्हे, तर समजुतीतून केलेली साधना आहे. या रात्री काय करावं, काय बदलतं हे समजून घ्या. पहाटे उठून पाण्यात काही थेंब गंगाजळ मिसळा. शरीर स्वच्छ करणं ही पहिली पायरी आहे. मन शुद्ध करणं ही दुसरी बाब. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. तसंच या दिवशी हलका उपवास करा. फळं घ्या, दूध घ्या, कारण शिव भुकेने नव्हे तर तुमच्या शुद्ध भावनेने प्रसन्न होतात. यामुळे इच्छाशक्ती वाढते. शिवलिंगांसमोर बसून मनात एकच सांगा, हे शंकर, तेव्हा मला हवं ते नाही, तर जे माझ्यासाठी योग्य आहे ते दे. यामुळे कर्माची दिशा बदलते. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करा, ते तुमच्या मनाला शांत करतं. दूध तुमच्या भावनाला शुद्ध करतं, तर बेलपत्र तुमच्या 3 दोषांचं शमन करतं. शनी आणि राहूचे दोष यामुळे कमी होतात. ओम नमः शिवायचा जप मनातली भीती घालवतो. रात्री जागताना डोळ्यांनी नाही तर मनाने जागा. मौन धरा, कारण शिव शब्दात नाही, शांततेत भेटतात. दुसऱ्या दिवशी सकाळी शक्य ते दान करा. यामुळे जुनी कर्मफळं सौम्य होतात आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीचा अंतिम अर्थ काय, तर ही केवळ पूजा नाही, हा देवाशी केलेला कोणताही व्यवहार नाही, ही एक आठवण आहे. जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं तेव्हाच आपल्यात शिव प्रकट होतो. महाशिवरात्री देवासाठी नाही, ती आपल्या स्वतःसाठी आहे. ही काळावर मात करण्याची आणि कर्म जाळण्याची रात्र आहे. शेवटी एकच सत्य उरतं, शिवोहम, म्हणजेच मीच शिव आहे.
खरोखर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच कथा आपल्याला आतून बदलतात. ओम नमः शिवाय. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.